भूक लागली आहे. मस्त खाऊयात खा रे. बाबा हे काय बॅग घेऊन कुठे चाललाय? मुंबईला निघालोय. आत्ता? हो, एक महत्वाचं काम आहे पानवलकर साहेब. तू पण इतक्या रात्री कशाला जात आहे? उद्या सकाळी जा ना. नाही, कामच असं महत्वाचं आहे की मला आणि राधिकाला आत्ताच निघणं गरजेचं आहे. राधिका वहिनी पण मुंबईला चालल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस मॅटर आहे. नक्की काय घडलंय ते सांगा प्लीज. नाही सॉरी, म्हणजे आता आपण नको जाऊया. आता सौमित्राचा फोन आला होता. म्हणजे मला जसं वाटत होतं ना तसं काही नाहीये. काय झालं की एका छोट्या मुलीने काचेवरती दगड मारला होता, बाकी काही नाही. तिला मला भेटायला यायचं होतं, पण आपले वॉचमन दादा तिला सोडत नव्हते, म्हणून ती कंपाऊंड वॉलवरती चढली आणि आतमध्ये आली. मग आता काय करायचं? म्हणाला ना प्लॅन कॅन्सल. त्यामुळे मी बॅग ठेवतो रूम मध्ये. बहिणी आम्हाला भूक लागली. हो बाबा, सॉरी. चला आतमध्ये, मी सगळ्यांना जेवायला वाढते. बरं, अजून हे पोट्टा आलं नाही. किती वेळ झाला. का करू बाई, पाहत मन धडधडत आहे का. कोण आहे? सरिता? सौमित्र बद्दल हिला कळलं की काय? हा बोल ग. हा हॅलो. इथे जरा प्रॉब्लेम झाला आहे थोडासा. काय ग, काय झालं? दुधात आला होता सकाळी. काय? काय झालं सीमाताई? काही महत्वाचं बोलायचंय का? हो, असं आहे की आपल्या गावामध्ये सध्या महत्वाचं असं दुसरं काहीच नाही. आणि उद्यापासून पुन्हा एकदा आपल्या कामाला पण सुरुवात होणार आहे. म्हणून गावातल्या सगळ्या बायकांनी असं ठरवलंय की तुमचा सत्कार करायचा. सत्कार? हो. सीमाताई, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, हे सत्कार वगैरे मला नाही आवडत. प्लीज नाही, नका म्हणू तुम्ही. त्या एवढा आग्रह करतायत तर हो म्हणा ना. नाही 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 वहिनी, सो ठरलं आता. उद्या समारंभ होणार आहे आणि तुमचा सत्कार सुद्धा होणार आहे. येस. राधिका, राधिका. काय झालं बाबा? अगं फार मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे? अगं त्या गुरुनं गोंधळ मांडून ठेवलं तिकडे. गुरुनाथनी? तो तिथे गेलाय मुंबईला. काय सांगताय तुम्ही? हो, आणि सरिता आणि अथर्व एकटेच आहेत. नक्की झालंय काय? नाही बाबा, हे अथर्वच्या बाबतीत असं नाही वागू शकत. नाही आनंद भाऊजी, तुम्ही फोन करा ना प्लीज. आपण जाऊया. वहिनी तुम्ही शांत व्हा. माझ्या ओळखीचे काही पोलीस अधिकारी आहेत, त्यांना फोन करतो मी. प्लीज करा ना फोन. अथर्व, अथर्व कसा आलास इथे? बाबा किती निर्लज्ज आहेस रे तू. आमचा मुलगा एक नालायक आहे हे आधी कळून चुकलं होतं, पण एक बाप म्हणून स्वतःच्या मुलाला किडनॅप करण्या इतपत मजल गेली तुझी. डोंट वर करून इथे या लाज देखील वाटली नाही. बाबा थांबा जरा. धमकी देतोयस का मला तू? नाही बाबा, समजवण्याचा प्रयत्न करतो. आणखी तुला आता थाप मारायची. हाच तर प्रॉब्लेम आहे ना बाबा. ते तुम्ही कधी कोणी माझं ऐकूनच घेत नाही. दरवेळेला राधिकाची बाजू ती बरोबर आणि माझी ती चूक. ठीक आहे, असेल ही आतापर्यंत चूक, पण मला एक संधी द्या ना. माझं प्लीज ऐकून घ्या. तुम्हाला वाटलं ना मी चुकीचं बोलतोय तर माझ्या तोंडात मारा, पण एकदा ऐकून घ्या ना प्लीज. एक मिनिट. हा डोक्यावर पडला होता ना? ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता ना? मग असा हा शाण्या माणसांसारखं काय बोलतोय? अरे हो, मला पण हाच प्रश्न पडलाय. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच मी इथे आलोय.
आज मी तुम्हा सगळ्यांना खरं सांगतो, माझ्या डोक्यावर कुठलाही परिणाम झालेला नव्हता. मला काही वेडबीड लागलं नव्हतं आणि हे सत्य फक्त राधिकाला माहिती होतं. वहिनी, हे खरंय? वहिनी, हे जर सगळं खरं आहे तर तुम्ही आम्हाला हे सगळं सांगितलं का नाही? अहो वहिनी, या माणसाला आम्ही फार वेडा समजत होतो आणि आम्ही तसंच वागलो त्याच्याशी. नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राधिकाला विचारून काहीच उपयोग नाही, याची उत्तरं देण्यासाठीच मी इथे आलोय. खरं कळल्यानंतर कदाचित तुम्हा सगळ्यांना असा प्रश्न पडेल की अरे हा असं का वागला. या आधी पण ना तू राधिकावरींना फक्त त्रास दिलायस आणि यापुढे तू वेगळं काय करणार आहेस? तुम्ही सुद्धा माझ्या या आधीच्या चुका विसरून जाऊन मला एकदा माफ करण्याचा प्रयत्न करा प्लीज. तू काय बोलतोयस, काय सांगतोयस, आम्हाला काही कळत नाही. नाही, कसं कळेल आनंद? हे असं काही माझ्याकडून तुम्हाला ऐकायची सवयच नाहीये ना. पण खरं सांगू आनंद, या सगळ्या मधल्या काळामध्ये मी सगळ्यात जास्त काय मिस केलं असेल तर माझे मित्र. तू, सौमित्र, आपण कोणी एकेकाळी कसे जिगरी होतो ना रे. पण मधल्या काळात सगळंच विसरलो मी. तुम्ही होता, आजूबाजूलाच होता माझ्या, पण मी माझ्याच मस्तीत जगत होतो ना. तुम्हाला विसरून स्वतःच्या स्वार्थासाठी. मला माझ्या आयुष्यातले मित्र परत हवेत. मला माझे ते मित्र परत हवेत आयुष्यात, ते मी आनंदात असताना मला कडकडून मिठी मारतील. मी काही चुकलो तर माझी कान उघडणी करतील. ते मित्र परत हवेत मला. माया, तुझ्याशी जे काही वागलो ते खरंच चुकीचं होतं. माझ्या स्वार्थासाठी मी तुझ्या भावनांशी सतत खेळत आलो. तुझ्यावर माझं प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचंय असं खोटं सांगितलं. त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. आपण एक गोष्ट नक्की, तेव्हाही माझ्या मनात तुझ्याबद्दल म्हणजे एक बॉस आणि एम्प्लॉई मध्ये असतं तसं तशी आदराची भावना होती, आजही आहे.
आणि मी आपल्यातलं ते अजून पुन्हा एकदा तुम्हाला अभिमान वाटेल असा गुरुनाथ पुन्हा बनण्याचा मी प्रयत्न करतोय बाबा, खरंच. मी आतापर्यंत जेव्हा आतापर्यंत काय काय चुका घडल्यात किंवा काय काय घडलंय असा विचार करतो ना, तेव्हा एक गोष्ट माझ्या प्रकर्षानं लक्षात आली आहे. ती म्हणजे राधिकाला सोडणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. राधिकाला सोडलं आणि मी सगळंच गमावून बसलो. राधिकाला सोडलं, माझे मित्र गमावले. राधिकाला सोडलं, माझे आई वडील माझ्यापासून दुरावले. राधिकाला सोडलं, माझे कलिग्स, ऑफिस मधले, माझे शेजारी पाजारी सगळ्यांना मी दुरावलो. राधिकाला सोडणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. राधिका, आई बाबा, अथर्व, तू, आपलं कुटुंब, मला सगळे माझ्या आयुष्यात परत हवे. गुरु तू काय बोलतोस, तुला कळतंय का? नाही आनंद, मी खरंच सांगतो, अशक्य काहीच नाहीये. मी जर सुधारलो तर आता सगळंच शक्य आहे. आजोबा, एक मिनिट. अगोदर सारखे बाबा आता बॅड बाबा नाही आहे, आता ते गुड बाबा झाले. बाबा आता तुम्ही चिटिंग नका करू. नाही बेटा, आय एम सॉरी, पण तुझा बाबा खरंच चीटर होता. आतापर्यंत सगळ्यांची चिटिंगच केली रे त्याने. सगळ्यांची खोटं वागला, वाईट वागला, पण तुझ्या बाबतीत नाही केली कधी चिटिंग. खरंच नाही केली. तुझं कायम भलं व्हावं असंच वाटत होतं मला, अजूनही वाटतं ना. त्यामुळे आज मी तुम्हा सगळ्यांच्या समोर माझ्या मुलाच्या अथर्वच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो की मी सुधारलोय. काय बोलताय तुम्ही? राधिका, लाज नाही का वाटत मी तुम्हाला? खरं सांगतोय राधिका, हे बघ, आतापर्यंत ज्या चुका केल्या त्या मी मान्य करतो, पण मी अथर्वच्या बाबतीत खोटं नाही बोलणार ग. मी आता खरंच सुधारलोय. आता मी पूर्वीचा गुरुनाथ नाही राहिलेलो. मला तू माझ्या आयुष्यात परत हवी आहेस आणि मी खरंच सगळं सुरळीत कर. प्लीज मला एक संधी दे, प्लीज. राधिका, मला माहिती आहे ही गोष्ट सोपी नाहीये. तुझं त्या सौमित्रवर प्रेम आहे आणि त्याची मला कल्पना आहे, पण अथर्वचा पण विचार कर ना. अथर्वला जर त्याचे आई बाबा परत एकत्र आलेले हवे असतील तर प्लीज एकदा प्रयत्न कर ना राधिका. आज मी या सगळ्यांसमोर तुला सांगतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे राधिका, खरंच. आतापर्यंत जे काही झालं ते सगळं विसरून जाऊन मला एकदा माफ कर, एक संधी दे. मला माझं कुटुंब परत हवंय. माझ्याकडून तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल जमलं तर मला माफ करा प्लीज.
बोके बाहेर आहे ना यार. अरे आलो, थांब ना. मला लवकर आहे ना. हा बरं ऐक ना, हे बघ लाडू घेऊन आलो तुझ्या आधी. कसं आहे, तू चांगले आहेत ते. काय आहे, काल रात्री पण तू येऊन गेलीस तर मी तुला काहीच विचारलं नाही. खा खा. नाईस हाऊस हजबंड, आय एम प्राउड ऑफ यू. थँक्यू थँक्यू. पण तुला माहितीये का, लहानपणी मला काहीच नव्हतं, यातली सवयच नव्हती. म्हणजे घरी आला ना पाहुणा, मी त्याला लहानपणी राधा होती. अगं राधामुळे ज्या सवयी बदलल्या त्याबद्दल सांगतोय का मी. हा बोल ना. हा खाऊन घे. निघायचं आपल्याला, चल पटकन. ओके ठीक आहे, झालं माझं. घे. हे काय नको, तुला नाही आवडले. नाही झालं माझं. आय एम कटिंग डाऊन ऑन शुगर. यू डू यू. ओ माय गॉड. पटकन ये. आलो बॅग घेऊन येतो. लवकर ये रे बघ्या. हे बघ रेडी आहे बॅग. बापरे. ओके Cheers. चल. अरे देवा. मला वाटलंच होतं त्या गुरुच्या बोलण्यामुळे तू नक्की डिस्टर्ब होणार. राधिका, तू ओळखतेस ना गुरुला चांगलं. मी तर म्हणेन माझ्यापेक्षा तू जास्त चांगलं ओळखतेस. हे असे तमाशे करणं त्याच्यासाठी नवीन नाहीये. का त्याचं बोलणं मनावर घेतेस मला कळत नाहीये. राधिका, अगं इथे आल्यावर किती अडथळे आले तुझ्या मार्गामध्ये. तुझा इथला प्रवास सोपा नव्हता. सगळे अडथळे एक एक करत पार करत गेलीस. त्या गोट्या शेठला अख्खं गाव घाबरतं. त्यालाही धडा शिकवलास. कोणासाठी? इथल्या बायकांसाठी, राईट? त्याच बायकांसाठी तू एक फॅक्टरी उभी करण्याचं स्वप्न बघितलं. तिथं लवकरच उद्घाटन होणार आहे आपल्या फॅक्टरीचं. राधिका, तुझं स्वप्न पूर्ण होणार. तेच स्वप्न अर्धवट सोडून जाण्याचा विचार करतेस तू. तूच असा डिसिजन घेतल्यावर आम्ही काय करायचं तूच सांग. राधिका, मी तुझ्याशी बोलतेय. बोलणार आहेस का काही? हे बघ माया, मला आता काहीच बोलायचं नाहीये. पण का बोलायचं नाहीये? कारण माझा निर्णय झालाय. तुझा निर्णय आम्हाला मान्य नसेल तर? तरी मी तो बदलणार नाही. बरं बरं, तुला गुरुचा त्रास होतोय ना, मी समजू शकते. आम्ही त्याला हँडल करतो, मग तर झालं. नाही, या वेळेला गुरुनाथच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मी घेणार आहे फक्त. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की सौमित्रला ह्याच्या बाबतीत काहीच माहित नाही. काल रात्री तो सगळा प्रकार घडल्यापासून वहिनी खूपच शांत आहेत. कुणाशी नीट बोलत नाहीयेत. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय कुणालाच काही कळत नाही. वहिनी शांत आहे, ह्याचा अर्थ नक्की काहीतरी ते मोठा विचार करताय. मोठा विचार म्हणजे? ते तर त्याच सांगू शकतील. पण नक्की असं काहीतरी त्याचा आपणही विचार नाही करू शकत. देवा, निघते आता मी. मी ज्या गोष्टी, जी माणसं मागे सोडून आले, ती माणसं पुन्हा पुन्हा माझ्या समोर काय येत आहे? काय चाललंय हे सगळं? मी कुठल्याच गोष्टीपासून पळून नाही आले. कितीतरी बायका आहेत ज्यांना माझ्या मदतीची गरज आहे. त्यांच्या बरोबर मी असायला हवं. मी कुठून पळून नाही आले. मला असं वाटत होतं की मी त्यांच्या आयुष्यात असल्याने त्यांचं आयुष्य मार्गी लागेल, त्यांना मदत होईल. पण नाही, मला अजून माझंच आयुष्य सावरता येत नाहीये, तर मी कुठून त्यांना मदत करणार? मी तोपर्यंत त्यांचं आयुष्य नाही सावरू शकत. तेव्हा मला ताकद दे. मी निघते आता इथनं आणि गुरुनाथ सुभेदार या माणसाला असा धडा शिकवेन ना की पुन्हा ते माझ्या आणि सौमित्राच्या आयुष्यात नाही आले पाहिजे. एक ना एक दिवस अथर्वलाही कळेल की आपले वडील कसे आहेत. तेव्हा आतापर्यंत नेहमी तू माझ्या पाठीशी उभा राहिलाय, यापुढेही राहशील. तुझे आशीर्वाद असू.